श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। परम पूज्य आईंच्या चरित्र वाचनाच्या सप्तम उल्हास या सत्रातला हा भाग 7वा। ओम नमः शिवाय। एखाद्या देवळात 7 दिवस कीर्तन झाल्यावर दुसरे देऊळ मिळेपर्यंत मध्यंतरीचे दिवस आई एकांतात घालवीत असत. त्यावेळी जेवणच नव्हे तर दूध देखील वर्ज्य असावयाचे. पण त्यांना सोडून जेवणखाण करणे आम्हाला मोठे जड व्हावयाचे. सदा दरवाजे खिडक्या बंद राहत असल्यामुळे आई निजल्या आहेत की बसल्या आहेत हे कळण्यास मार्ग नव्हता. एके दिवशी फार उकडायला लागले. तेव्हा खिडकीचा दरवाजा उघडा असता तर हळूच पंखा तरी आत टाकला असता असा विचार माझ्या मनात आला. इतक्यात खिडकी उघडी दिसली. त्यावेळी दुपारचा 1 वाजला होता. तेव्हा आई काय करतात हे आधी पहावे व मग पंखा आत टाकावा अशा विचाराने चाहूल लागू न देता हळूच खिडकीतून मी डोकावून पाहिले. तेव्हा आईंच्या जवळ एक 5 वर्षाचा मुलगा बसलेला होता. तो पितांबर नेसलेला असून त्याच्या अंगावर भरगच्च दागिनेही होते. आईंच्या पुढे नाना पदार्थांनी भरलेले एक मोठे ताट असून आई त्याच्या तोंडात घास घालीत आहेत आणि तो आईंच्या तोंडात घास घालीत आहे हे अवर्णनीय दृश्य मला दिसले. पण ते पाहता पाहता माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि आपसुकच डोळे मिटले गेले. त्यामुळे पुढे काय घडले ते पाहण्याचे भाग्य मला लाभले नाही. जेव्हा मी भानावर आले तेव्हा मला आई निजलेल्या दिसल्या. हातातील पंखा खिडकीतून हळूच आईंच्या खोलीत टाकला आणि मी आत गेले. थोड्या वेळाने पाहते तर परत खिडकी बंद दिसली. तेव्हा माझी पंखा देण्याची इच्छा पुरी करण्यासाठी तसेच मला वात्सल्य प्रेमाची कल्पना येण्यासाठीच खिडकी उघडली होती की काय असे मला वाटते. पुढे एकांतातून आई बाहेर आल्यावर समय पाहून मी आईंना प्रश्न केला की आई, तुम्ही काहीच आहार न घेता तुम्हाला कसे राहावते? उपवासाने शक्ती क्षीण होत नाही का? तेव्हा आई म्हणाल्या, कलियुगात अन्नमय प्राण आहे. असे असता अन्नाशिवाय प्राण कसा राहील? मी जरी उपाशी राहायला तयार असले तरी त्रैलोक्याचे पालन पोषण करणारा परमेश्वर एखाद्या मुंगीला देखील उपवाशी ठेवीत नाही. असे असता मला तो उपवाशी कसे ठेवणार? आपल्याकडे 4 पाहुणे मंडळी आली म्हणजे आम्हास काम करून थकवा येतो, दमणूक होते. पण आईंचे पाहावे ते प्रत्येक उलटच. फक्त मंडळींना पाहिल्याबरोबर त्यांच्या उत्साहाला अधिकच भरती येते. श्रीहरी मंदिरात कोणी आले तर केव्हा आले, कशाला आले, गावचे की परगावचे, त्यांचा इथे मुक्काम आहे की लगेच गावाला जाणार, कोण जेवणार, कोण फराळ करणार, कुणाला अंथरूण पांघरूण आहे की नाही, आंघोळ ऊन पाण्याची की थंड पाण्याची, तेल फणी आरसा इत्यादी आहे की नाही, याबद्दल आई स्वतः चौकशी करून कोणालाही काही कमी पडू नये, कोणाचे मन उदास होऊ नये याबद्दल जातीने लक्ष पुरवितील. तसेच स्वतः सर्वांना दोन्ही वेळेला चहा, फराळ आणि दोन्ही वेळेला अमृतासारखा स्वयंपाक करून वाढतील.
पण गेल्या 14 वर्षांपासून मात्र त्यांची प्रकृती सारखी नादुरुस्त असते आणि दृष्टी पण मंदावली आहे. स्मरणशक्ती पण कमी झाली आहे. त्यामुळे त्यांचे दर्शन पण दुर्लभ झाले आहे. बहुतेक त्या एकांतातच असतात. या कारणास्तव अलीकडे परगावची मंडळी आली तर कोणी इष्टमित्रांकडे तर कोणी लॉजमध्ये उतरतात. एरवी आमचे काय खाऊ, काय बोलू, कोठे जाऊ, कशी वेळ घालवू, हे पातळ नेसू की ते नेसू यासाठी मन धडपडत असते. प्रार्थनेला बसलो असता सारख्या जांभया येतात. झोपेने डोळे जड होतात. कोण आले, कोण गेले, केव्हा एकदा भजन संपेल आणि आपण जागेवरून उठू यासाठी मनाची धडपड चाललेली असते. तेच आईंच्या सहवासात अंगात सदा उत्साह भरून राहतो. पहाटे उठणे साधते. सर्व कामे अगदी वेळेवर होतात. इतकेच नव्हे तर प्रार्थनेच्या वेळी मन तल्लीन होऊन अवर्णनीय सुखाचा अनुभव येतो. हा अनुभव मलाच नव्हे तर आईंच्या सहवासात येणाऱ्या सर्वांनाच येत आहे. आम्ही रोज रात्री नित्योपासना म्हणू लागलो की आमची अर्धी वेळ जवळ झोपेतच जाते. जपाला बसलो की मधून मधून चटकन हातातील माळ पडते. भजन समयी मध्येच हातातील टाळ थांबते. आम्हाला एखाद्या दिवशी जर झोप लागली नाही तर आमचा चेहरा आजाऱ्यासारखा दिसतो. तेच आज कित्येक वर्षापासून दिवसातून 3 वेळा प्रार्थनेसमयी आरंभापासून शेवटपर्यंत आई आसनावर येऊन बसतात. उत्सवात 7ही दिवस आईंना झोप नसते, कारण नामस्मरणाच्या पाळ्या चालल्या असता त्यांच्या 2 तासामध्ये कुणाच्या आवाजात फरक होतो तर कुणाचे नामस्मरण बंद पडते. त्या वेळी आईंना त्यांना सावध करावे लागते. पण एकदा सुद्धा आईंना जांभई, झोप, आळस आलेला कोणीच पाहिला नाही. यावरून आईंनी आळसाला हद्दपार केले आहे असेच म्हणावे लागेल. दिवसा पण विश्रांती घ्यायला सवड नसते, तरी पण त्यांच्या चेहऱ्यावर सदाच प्रसन्नता दिसून येते. एक मुलगी वर्षातून एकदा आईंच्या सहवासात येऊन काही दिवस राहत असे. ती आईंना म्हणे, तुमची अनेक भक्त मंडळी असतानाही तुम्ही स्वतःच करून का जेवता? तुम्हाला करून वाढण्याची सेवा एकेकाला काही दिवस वाटून का देत नाही? आई म्हणाल्या, कोणी करून वाढायचे आणि मी जेवायचे असा योग माझ्या प्रारब्धात नाही. त्याची प्रचिती पाहावयाची तर 15 दिवस भजनाहून आले की तू मला दूध तापवून द्यायचे हा नेम कर. तसेच आहेराची 30 पातळे आहेत. रोज सकाळी व संध्याकाळी भजनाला नेसून जात जा. आश्चर्याची गोष्ट ही की पातळ नेसण्याचा नेम तिला साधला, पण आईंना दूध देणे मात्र एकदाही जमले नाही. यावरून योग नाही हे आईंचे बोलणे मला पटले. प्रत्येक कार्यात मोडता घालणारा आळस, अवेळी येणारी झोप, सुस्ती हे आमच्या अंगातील दोष घालविण्यासाठी आईंचा सतत प्रयत्न चालू असतो. कारण हे सर्व हरिप्रेम लुटणाऱ्यास अडथळा करतात. आईना आपण होऊन एखाद्याला अमुक कर असे सांगणे आवडत नाही. जर कोणी काम करण्याची इच्छा दर्शविली तरच त्यांना करण्यास योग्य असे एखादे काम ते त्यांना देतील. नाहीतर जे काम समोर दिसेल ते स्वतःच करून सोडावयाचे हा आईंचा स्वभाव. मग प्रकृती नीट असो वा नादुरुस्त असो. आईंचा चपळपणा विद्युतप्राय असल्यामुळे
आमच्या अंगातील जडपणा पाहून त्यांना अतिशय वाईट वाटते. एखाद्या वेळी अत्यंत जरुरीचे काम असून ते वेळेवर करण्यास जर आम्ही उशीर केला किंवा आमच्या ठिकाणी किंचित जरी आळस दिसून आला तर विजेच्या वेगाने जाऊन ते काम आई करून येतील. आईंच्या अशा वागण्यामुळे आमच्या आळसाला सहजच धक्का बसतो आणि तेणेकरून आमच्या वागण्यात पावलोपावली जागृती मिळते. आमच्या घरी भजनाला आलेल्या मंडळींना पाय धुण्यासाठी मी रोज अंगणात पिंप भरून ठेवीत असे. एके दिवशी एक तावभर ओम नमः शिवाय लिहावयाचे आणि मगच उठावयाचे असे आईंनी सांगितल्यावरून मी लिहावयास बसले. त्याकडे माझे लक्ष केंद्रित झाल्यामुळे भजनाची वेळ होत आलेली मला समजू शकली नाही. त्यामुळे पाणी भरण्याचे माझे जे काम ते आईंनी गुपचूप करून टाकले. वास्तविक त्या दिवशी आईंच्या कमरेत सणक भरलेली होती. एखादा नवखा माणूस देवाची पूजा करण्यास गेला असता त्याने जर आरतीच्या ताटाकडे लक्ष दिले तर आरतीबरोबर घंटाही ओवाळली जाते आणि घंटेकडे लक्ष दिले तर आरतीचे ताट पण हलू लागते. त्याप्रमाणे आईंच्या सहवासात आमची अवस्था होते. एखादे काम लक्षपूर्वक करू जावे तर दुसऱ्या कामाचा विसर पडतो. त्यामुळे ते काम वेळेवर होत नाही आणि दुसऱ्या कामाची आठवण ठेवावी तर हाती घेतलेले काम नीट होत नाही. आईंचे सांगणे नेहमी असे असते की आपल्या वाटणीला आलेले काम लक्षपूर्वक आणि जेव्हाचे तेव्हा केले पाहिजे, म्हणजे सत्वर देव खुश होऊन आपणास आशीर्वाद देतो, कायमचेच सुखी करतो. परंतु आमच्याकडून जे काम लक्षपूर्वक होईल ते जेव्हाचे तेव्हा होत नाही आणि जे काम जेव्हाचे तेव्हा होईल त्यात आमचे लक्ष राहत नाही. आईंना सांगण्यासाठी कोणी निरोप सांगितला तर तो धड आम्हाला त्यांच्यापुढे सांगता येत नाही. आईंनी जर एखाद्याला निरोप सांगण्यास सांगितले तर ते काम पण नीट आम्हाला जमत नाही, कारण आई जरी अगदी व्यवस्थित सांगतात तरी आमचे लक्ष आईंच्याकडे पूर्ण नसते. आईंचे बोलणे आमच्या लक्षात आले असे समजून आपण तेथून निघतो, पण आईंचे सांगणे खरोखर आपल्या लक्षात नीट न गेल्यामुळे ज्याचा त्याला निरोप बरोबर पोचत नाही. त्यामुळे होते काय तर प्रत्येक खेपेला आम्हाला काही सांगत असता, लक्षात आले ना, काय ते सांग पाहू, असे पुन्हा पुन्हा आम्हाला विचारण्याचे आईंना काम पडते. आईंना कृत्रिमता बिलकुल आवडत नाही. अनगोळ रस्त्याला जेव्हा विजेचे दिवे आले तेव्हा श्रीहरी मंदिरात लाईट घेण्यासाठी काही भक्त मंडळींनी आईंची परवानगी मागितली. आई म्हणाल्या, हे दिवे म्हणजे घटोत्कचाची माया, केव्हा गप्प होतील याचा नेम नाही. एखाद्या वेळी जेवणाला बसलो असता किंवा भजन चालू असता एकदम जर दिवे गेले तर कंदील लावण्यासाठी धावपळ होते. त्या दिव्यावर विश्वासून कंदिलाच्या काचा पुसून तेल घालणे याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे कंदील लावून आणीपर्यंत जेवण सोडून बसावे लागते. गाणी तोंडपाठ नसल्यामुळे भजनात खंड पडतो, म्हणून विश्वासघात करणारे हे दिवे घ्यायला नकोत. एकंदरीत अशा कारणास्तव श्रीहरी मंदिराच्या भोवताली दिवे येऊन 10 वर्षे झाली
तरी मंदिरात दिवे घेणे राहून गेले. त्यानंतर सर्व भक्तांनी एकमत करून दिवे घेण्याबद्दल आईंना विनंती केली. तेव्हा त्यांच्या आग्रहास्तव आईंनी परवानगी दिली. दिवे घेतल्यावर एका उत्सवात रात्री जेवणे चालली असता एकाएकी दिवे गेले. त्यामुळे जेवण आणि वाढप थांबले. तसेच दुसरे दिवशी भजन चालले असता एकदम दिवे गेले. त्यामुळे झाले काय, तर एकदम भजन थांबले. तेव्हा घटोत्कचाची माया हे आईंचे वाक्य सर्वांना आठवले. ओम नमः शिवाय.